राज ठाकरेंच्या उपस्थितीत थोड्याच वेळात मुंबईत मनसेचा मेळावा होणार आहे। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर तातडीने पक्ष संघटना सज्ज ठेवण्यासाठी राज ठाकरेंनी पाऊल उचलले आणि राज ठाकरे या मेळाव्यासाठी आता रवाना झाल्याची मोठी बातमी सध्याची आता समोर येते। आगामी राजकीय घडामोडी आणि पक्षाच्या तयारीच्या दृष्टीने गोरेगाव नेस्को इथं मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आलाय आणि याच ठिकाणी आता राज ठाकरे पोहोचण्यासाठी निघालेले आहेत। थोड्याच वेळात राज ठाकरे इथे दाखल होतील। त्यामुळे इथे पोहोचल्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना काय आदेश मिळतोय, काय सूचना मिळतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कारण राज ठाकरे या मेळाव्यातून पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। मनसेचे मुंबईचे उपशहराध्यक्ष यशवंत किल्लेदार आपल्या सोबत आहेत। मुळात मुख्य हा जो मेळावा आहे तो गटाध्यक्ष आणि बीएलए साठी मेळावा आहे। जास्तीत जास्त प्रमाणात आज बीएलए आणि गटाध्यक्ष इथे उपस्थित राहतील आणि त्यांना राज ठाकरे साहेब निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निवडणूक पूर्व तयारी काय असते त्याचं मार्गदर्शन करतील। निवडणूक मतदार याद्या ज्या आहेत त्याच्यावर कसं काम करायचं या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांच्याकडून होईल आणि निवडणूक आयोगाकडे जो आमचा शिष्टमंडळ पाठपुरावा घेत आहे त्याला अनुसरून ज्या माहिती आपल्याला मिळवायच्या आहेत त्या माहिती मिळवण्यासंदर्भात पुढील 15 दिवसात नेमकं कोणतं काम करायचं या संदर्भातलं मार्गदर्शन कदाचित राज ठाकरे साहेब करतील। उहापोह कशासाठी आहे हा सगळं चेक करण्यासाठी आहे। त्याचबरोबर काल निवडणूक आयोगाच्या जे राज्याचे जे निवडणूक आयोग प्रमुख आहेत त्यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की जे काही आक्षेप आलेले आहेत त्याच्यावर तुम्ही रेक्टिफिकेशनसाठी काम करा। म्हणजे सकारात्मक पाऊल तिकडून पण एक उचललं गेलेलं असं दिसतंय। कॅमेरापर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।